नमस्कार, मी संदीप देसाई. महाराष्ट्र एक पाऊल पुढे या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही एक ऐतिहासिक योजना असल्याचं विधानसभेमध्ये सांगितलं. विशेष म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत केवळ 50,000 रुपयांपर्यंतच पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना आता थेट 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तरी कोणताही पात्र शेतकरी या लाभापासून वंचित राहू नये ही शासनाची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या या सर्वात मोठ्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य जाहीर सत्कार करण्यात आला. याच्याही पेक्षा एक अजून चांगला निर्णय जो आज मी जाहीर करणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे. ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत. शेतकऱ्याची पाटी ही कोरी झाली पाहिजे आणि त्याला नव्याने त्या पाटीवर इतिहास लिहिता आला पाहिजे, या दृष्टीनं घेतलेला हा निर्णय. मुंबईचं वैभव असलेल्या काळा घोडा परिसरातील तत्कालीन वास्तुकलेशी समरस होणाऱ्या काळा घोडा आर्ट एव्हेन्यू सुशोभीकरण कामाचं लोकार्पण आणि कोनशिला अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह इतर मान्यवर यावेळेला उपस्थित होते. कला, वारसा आणि आधुनिक सुविधांच्या संगमातून झालेलं या परिसराचं नवरूप नागरिकांना अनुभवता येणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी डेपोंच्या पुनर्विकासातून उत्पन्न वाढून महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीनं कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. एसटी डेपो विकसित करताना प्रत्येक डेपोची व्यावसायिक क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र नियोजन करण्यात यावं, स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. प्रवाशांना अधिक सुलभ आणि अखंडित सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एसटी डेपो, मेट्रो तसंच अन्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं एकात्मिक नियोजन करून मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट हब विकसित करण्यावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बैठक पार पडली. मुंबईतील मेगा काँक्रीट रस्ते प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत 575 किलोमीटर रस्त्यांची कामं पूर्ण झाली आहे. तर हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील 93% रस्ते काँक्रीटचे असतील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये सांगितलं. हे विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून आपत्ती व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, कायदा सुव्यवस्था, महिला सुरक्षा, जलसंधारण, पुनर्विकास आणि नागरिकाभिमुख विकास कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बारामती रेल्वे स्थानकाचा तब्बल 11.40 कोटी रुपये खर्चून जागतिक दर्जाचा पुनर्विकास करण्यात आल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे विशेष आभार मानलेत. हे अद्ययावत स्थानक लवकरच राष्ट्राला समर्पित केलं जाणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी खासदार असताना सातत्यानं केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता आणि त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं असून बारामतीकरांचं आधुनिक रेल्वे स्थानकाचं स्वप्न पूर्ण झालंय. बारामती हे राज्याचं प्रमुख कृषी, शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र असल्यानं या जागतिक दर्जाच्या सुविधांमुळे स्थानिक व्यापार, दळणवळण आणि पर्यटन स्थळांना मोठी चालना मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी वाहिनी संयुक्तपणे निर्मित पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा या माहितीपटाचा आयनॉक्स चित्रपटगृहामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये प्रीमियर शो पार पडला. या माहितीपटाचे मराठी, इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, बंगाली, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये डबिंग करून त्याचं डिस्कव्हरीच्या विविध उपग्रह वाहिन्यांवरून प्रसारण करण्यात येत आहे. 9 वाहिन्यांवरून हे प्रसारण करण्यात येत असून हा माहितीपट पंढरपूर वारीची प्रत्यक्ष अनुभूती देतो. चित्रपटगृहामध्ये जणू काही पंढरपूरची वारी प्रत्यक्षात उतरली असल्याचाही अनुभव येत असल्याच्या भावना उपस्थितांनी यावेळेला व्यक्त केल्या. या बातमीसह महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबायची. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त झी 24 तास.